आपल्याकडे पूर्णपणानं सत्ता जर आली राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी समरसिंह गाडगे यांची, तर मुरगुड शहराचे अनेक जे प्रश्न प्रलंबित आहेत ते आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. अनेकांना असं वाटतं की हा संघर्ष संपूच नये, हा संघर्ष वाढत राहावा, परंतु मला वाटते जनताच आता 2 तारखेला निर्णय घेणार आहे. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, के न्यूज प्रतिनिधी. मुरगुड शहरामध्ये निवडणुकीचं जे वारं आहे ते मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे आणि या ठिकाणी आज राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी या ठिकाणी आज कोपरा सभा घेतल्या. त्यांना विचारत नागरिकांचा प्रतिसाद कसा होता. नाही, काय झालेलं आहे की अनेक वर्ष सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांच्यामध्ये आणि 4.5 वर्षामध्ये जी प्रशासकीय कारकीर्द आली त्यामध्ये आमदार म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला निधी जो देता आला, त्यामुळं या गावच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यामध्ये 4.5 वर्षामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. विशेषतः अंबाबाईचं मंदिर आणि बाजारपेठ सुशोभीकरण यासाठी जवळजवळ 20-25 कोटीचा निधी आपण याला दिला. पिण्याच्या पाण्याची योजना दुसरा टप्पा त्यालाही जवळ 40 कोटी रुपयाचा निधी दिला. आणि मला वाटतं जर आपल्याकडे पूर्णपणानं सत्ता जर आली राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी समरसिंह गाडगे यांची, तर मुरगुड शहराचे अनेक जे प्रश्न प्रलंबित आहेत ते आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच साहेब, आता तुम्ही या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधताय, नागरिकांना भेटताय, तर आता कागल तालुक्याच्या इतिहासामध्ये आपली आणि राजेसाहेबांची जी युती झाली ती बऱ्याच नागरिकांनी त्याचं समर्थपणे स्वागत केलेलं. आपण युतीबद्दल काय सांगाल. अरे आता हे बघा, 2 प्रवाह आहेत की आमचा अनेक वर्षाचा संघर्ष संपला आणि या तालुक्याच्या शहराच्या विकासासाठी अनेक आता प्रश्न जे होते ते प्रश्न संपलेले आहेत. अनेकांना असं वाटतं की हा संघर्ष संपूच नये, हा संघर्ष वाढत राहावा, अशी काही अपमतलबी लोक असतात. परंतु मला वाटते जनताच आता 2 तारखेला निर्णय घेणार आहे की आमची ही युती किती लोकांना पटली, किती लोकांना पटली नाही, आणि मला वाटते जनताच निर्णय घेईल.